पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींना तर सुरेश म्हात्रेंच्या प्रचारासाठी शरद पवारांना उतरावं लागलं। सुरेश म्हात्रेंच्या पक्षनिष्ठेविषयी आणि स्थैर्याविषयी भिवंडीकरांच्या मनात संभ्रम आहे, कारण मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा जवळपास सगळ्या पक्षांमधून ते फिरून राष्ट्रवादीत स्थिरावले आहेत। शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती। भिवंडीतल्या यंत्रमाग कामगारांबाबत त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलं। तसेच शिवसेनेत एक वजन निर्माण केलं। 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बाळ्या मामा अर्थात सुरेश म्हात्रेंनी मनसेत प्रवेश केला, मात्र कपिल पाटील यांनी त्यांना 2014च्या लोकसभा निवडणुकीत हरवलं, ज्यानंतर त्यांनी पुन्हा मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला। सुरेश म्हात्रे यांनी 2014 ते 2024 या काळात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट, मनसे आणि शेवटी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असे 7 वेळा पक्ष बदलले आहेत। कपिल पाटील यांचा कट्टर प्रतिस्पर्धी ही त्यांची ओळख आहे। आता 7 वेळा पक्ष बदललेल्या सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामांना भिवंडीकर कौल देणार का, हे आता ठरणार आहे।